तर राज्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले। त्यात बदलापूर अत्याचार प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे शिंदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे। बदलापूर प्रकरणानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी अजित यांच्याकडून। अजित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे शिंदे यांची बदली करण्यात आली आहे, काय अपडेट? ज्या दिवशी हे प्रकरण समोर आलं त्याच दिवशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत शुभदा शितोळे यांचं निलंबन केलं गेलं। त्यांच्यासोबत एक पीआय, एक एएसआय आणि एक कॉन्स्टेबल अशा 3 लोकांचं जे आहे ते निलंबन केलं गेलं। यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी तपासामध्ये दिरंगाई केली, हा ठपका ठेवून त्यांचं निलंबन केलं होतं। तत्पूर्वी आपल्याला माहिती आहे की काही म्हणजे अगदी महिन्याभरातच विधानसभा निवडणुका लागतील आणि एखाद्या व्यक्तीला सरकारी कर्मचाऱ्याला एकापेक्षा जास्त 3 वर्षापेक्षा जास्त एकाच ठिकाणी जर झाले असतील तर त्यांची रुटीन बदली असते। त्या रुटीन बदलीमध्ये शुभदा शितोळे यांची बदली होती आणि त्यानुसार त्यांचं निलंबन झाल्यानंतर ही ऑर्डर निघालेली आहे। याविषयी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आहे की या रुटीन बदल्या आहेत, या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या बदल्या आहेत। जरी त्यांची बदली ठाण्याहून मुंबईला झाली असली, मुंबईच्या विशेष शाखा क्रमांक 1 मध्ये त्यांची बदली झालेली आहे, पण असं असून देखील जोपर्यंत त्या निलंबित आहेत तोपर्यंत त्या पोस्टवरती रुजू होऊ शकत नाही, त्या कामावर पुन्हा येऊ शकत नाही जोपर्यंत निलंबनाचा काळ संपत नाही। त्यामुळे या प्रकरणामध्ये अनेक तांत्रिक गोष्टी आहेत, पण ही गोष्ट आहे की एखाद्या व्यक्तीचं निलंबन झालं असेल तर त्याला पुन्हा पोस्टिंग देता येते का, हा जो प्रश्न वारंवार विचारला जातोय की यावरती चर्चा होते। त्यानुसार त्यांचं निलंबन ऑलरेडी झालेलं आहे, पण त्यांची रुटीन बदली होती त्यामुळे ती केलेली, पण त्यांना कुठल्याही लाभाच्या पदावरती किंवा कुठल्याही त्यांना पदावरती रुजू होता येणार नाही, हे देखील एक कायद्याची बाजू आहे। त्यामुळे शुभदा शितोळे यांची जरी बदली झाली असली तरी ते निलंबन असल्यामुळे ते कोणत्याही पदावरती काम करू शकत नाही। बरं, अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। जे दुर्घटना आहे, 2 लहान मुलींवर जे अत्याचार झाले त्या संदर्भात 12 दिवसानंतर 12 दिवस ती महिला फिरत होती, पोलीस गुन्हा नोंदवायला तयार नव्हते। कारण ती शाळा जी आहे ती शाळा सत्ताधाऱ्यांच्या संदर्भातल्या माणसांची। मी असं म्हणत नाही की संस्थेचे जे प्रमुख असतात, जे पदाधिकारी असतात त्यांचा सगळ्या या गोष्टी मागे हात असतो किंवा ते त्या संदर्भातले त्यांची विकृत मानसिकता असते, असं नसतं। पण गुन्हा घडल्यावर त्या गुन्ह्याची नोंद करून घेणं हे पोलिसांचं काम। फक्त आमची संस्था बदनाम होईल म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यापासून कोणाला रोखत असाल आणि त्यासाठी तुम्हाला पोलीस मदत करत असतात आणि पोलिसांवर दबाव असेल तर तो अत्यंत गंभीर गुन्हा आहे। मुंबईच्या हायकोर्टाने त्या संदर्भात जे आपलं भाष्य दिलं ते अत्यंत गंभीर आहे। तुम्ही पहा, तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही। जर मुलींवर असे अत्याचार होत असताना तुम्ही डोळे बंद करून बसला असाल राज्य कर आणि ही मालिका सुरूच राहणार असेल अशी अत्याचारांची, तर तुम्हाला राज्य करण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारची भूमिका न्यायालयानं मांडली।